नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर स्मिता शिंदगीकर, श्री शाहू मंदिर महाविद्यालय पुणे येथे उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाला पूर्णवेळ शिक्षिका आहे. गेली 28 वर्षे मी शाहू कॉलेजमध्ये हॉर्टिकल्चर हा विषय शिकवते. आज तुमच्यासाठी मी शोभिवंत वनस्पती या 12वी हॉर्टिकल्चरच्या पेपर 2 फ्लोरिकल्चर अँड लँडस्केपिंगमधील एका टॉपिकचे माहिती इथे सादर करणार आहे. शोभिवंत वनस्पती म्हणजे ऑर्नामेंटल प्लांट्स. शोभिवंत वनस्पती म्हणजे अशा वनस्पती ज्या आपल्या घराची, परसदाराची, बगीचाची शोभा वाढवतात, आपले मन प्रसन्न करतात आणि गार्डन सुंदर करण्यास मदत करतात. वास्तविक पाहता निसर्गातील सर्व वनस्पती अत्यंत सुंदर असतात, मात्र त्यातील काही ठळक वनस्पती आपल्या मनाला जास्त भुरळ घालतात आणि म्हणून त्यांची निवड आपण करतो आणि त्यांची लागवड आपल्या सभोवतालच्या बागेमध्ये करतो किंवा कुंडीमध्ये लावून ते आपल्या घराभोवती त्या ठेवतो. म्हणून या वनस्पतींना शोभिवंत वनस्पती असे म्हटले जाते. शोभिवंत वनस्पतींना जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की त्यांची पाने, फुले, खोड किंवा फळं अत्यंत आकर्षक असतात. म्हणजेच काय, तर या वनस्पतींचा किमान एकतरी अवयव अत्यंत शोभिवंत असतो आणि म्हणून तो आपण निवडतो, त्याला शोभिवंत वनस्पती असे नाव देतो आणि ती आपल्या सभोवताली आणून लावतो. निवडक वनस्पती ज्यांना आपण शोभिवंत समजतो, अशा वनस्पतींना फ्लोरिकल्चरमध्ये खूप मानाचे असे स्थान आहे. उद्यान उभारणीमध्ये या वनस्पतींचा खूप मोठा वाटा आहे. गार्डन तयार करताना वनस्पतींशिवाय तर आपण तयार करू शकत नाही. मात्र या वनस्पती नुसत्याच लावल्या तर बाग आपली आकर्षक होणार नाही आणि म्हणून यांच्या काही विशिष्ट रचना किंवा देखावे तयार केले जातात. हे देखावे तयार करण्यासाठी प्रामुख्याने शोभिवंत वनस्पतींचा वापर केला जातो. आपल्याला माहिती असणाऱ्या शोभिवंत वनस्पतींमध्ये गुलाब आहे, जास्वंत, गर किंवा मोगरा, जाई, जुई, गुलछडी, झेंडू, ॲस्टर या वनस्पती आपण दैनंदिन व्यवहारात पाहत असतो नेहमी आणि त्यांची आपल्या घराभोवती लागवड देखील करत असतो. या सर्व वनस्पतींचा आपण साकल्याने इथे अभ्यास करणार आहोत. शोभिवंत वनस्पती निसर्गामध्ये असंख्य आहेत. यांचे खूप सारे गट आहेत. हे गट आपण का पाडलेले आहेत? कारण असंख्य वनस्पती आहेत. यांचा जर का आपण अभ्यास करायचा ठरवला तर आपण गोंधळून जाऊ. म्हणून आपण काय केलेलं आहे, या वनस्पतींचं वर्गीकरण केलेलं आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं वर्गीकरण करतो तेव्हा त्याचा अभ्यास करणं आपल्याला सोपं जातं. वर्गीकरण करताना समान गुणधर्म असणाऱ्या वनस्पती एकत्र केल्या की तो एक गट तयार होतो. जसं की वर्षायू किंवा हंगामी वनस्पती, झुडपे, वेली, लता, वृक्ष, कंदवर्गीय वनस्पती असतील, पाम असेल, बांबू असेल, गवतं असतील, जलवनस्पती असेल, या सर्व अत्यंत शोभिवंत अशा वनस्पती आहेत. या वनस्पतींचा आपण आज इथे अभ्यास करणार आहोत. प्रामुख्याने शोभिवंत वनस्पतींचे 3 प्रकारे वर्गीकरण केलं जातं. एक तर त्यांच्या आयुष्याच्या कालावधीनुसार आपण त्यांचं वर्गीकरण करतो. दुसरं म्हणजे त्यांच्या वाढीच्या सवयीनुसार त्यांचं वर्गीकरण करतो. आणि तिसरं महत्त्वाचं वर्गीकरण म्हणजे लँडस्केपिंगमध्ये आपण त्यांचा कशासाठी उपयोग करतो, कशासाठी त्यांचा वापर करतो, या दृष्टीने आपण त्यांचं वर्गीकरण करत असतो. तर अशा ह्या शोभिवंत वनस्पतींचा आपण इथे आज अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण आज आयुष्याच्या कालावधीनुसार शोभिवंत वनस्पतींचे वर्गीकरण करूया. यामध्ये प्रामुख्याने वर्षायू किंवा हंगामी वनस्पती हा एक मोठा गट आहे. दुसरा जो गट आहे तो द्विवर्षायू वनस्पतींचा आहे आणि तिसरा जो गट आहे तो बहुवर्षायू वनस्पतींचा आहे. तर वर्षायू किंवा हंगामी वनस्पती, ज्यांना इंग्रजीमध्ये ॲन्युअल्स किंवा सीझनल्स म्हटलं जातं, यामध्ये आपल्या भोवती असणारा झेंडू, ॲस्टर किंवा गेलार्डिया, पिटुनिया, हॉलीहॉक या वनस्पतींचा समावेश होतो. वर्षायू किंवा हंगामी वनस्पतींचं आयुष्य जेमतेम 2 ते 9 महिन्यांचे असते.
त्यांची फुलं अत्यंत आकर्षक असतात. यांची अभिवृद्धी फक्त बियांद्वारे होते आणि यांचे खोड मऊ आणि लवचिक असते. अशा या हंगामी वनस्पतींचा आपण बागेत रंग भरण्यासाठी, बागेत नाविन्य आणण्यासाठी वापर करू शकतो. दुसरं वर्गीकरण आहे द्विवर्षायू किंवा कंदवर्गीय वनस्पती. यामध्ये निशिगंध, ग्लॅडियोलस, लिली, कॅला लिली, कॅलाडियम या वनस्पतींचा समावेश होतो. या वनस्पतींना द्विहंगामी म्हणतात कारण यांचं आयुष्य 2 हंगामांमध्ये पूर्ण होतं. पहिल्या हंगामामध्ये यांची शारीरिक वाढ होते आणि दुसऱ्या हंगामामध्ये यांना फुलांचा बहर येतो. यांची अभिवृद्धी ही परिवर्तित अवयवांद्वारे केली जाते. मात्र यातील काही वनस्पतींना बिया देखील येतात. ज्या वनस्पतींना बिया येतात त्यांची अभिवृद्धी आपण बियांद्वारे किंवा त्यांच्या परिवर्तित अवयवाद्वारे अशा दोन्ही प्रकारे करू शकतो. द्विवर्षायू वनस्पतींचे परिवर्तित अवयव हे कंद, गड्डा, मूळखोड, ग्रंथीखोड, ग्रंथीमूळ इत्यादी अवयवांच्या स्वरूपात असतात. आयुष्याच्या कालावधीनुसार तिसऱ्या प्रकारचं वर्गीकरण आहे बहुवर्षायू वनस्पती. बहुवर्षायू म्हणजे ज्या वनस्पती दीर्घकाळ जगतात. आयुष्यात अनेकदा यांना फुलांचा बहर येतो. जो फुलांचा बहर येतो तो देखील दीर्घकाळ टिकणारा असतो आणि म्हणून उद्यान तयार करताना या वनस्पतींचा आवर्जून वापर केला जातो. या वनस्पती एकदा बागेत लावल्या की त्यांची वारंवार लागवड न करता बागेची शोभा त्या वाढवत राहतात. यामध्ये खूप मोठे गट आहेत. आपण ज्यांचा डिटेलमध्ये नंतर अभ्यास करणार आहोत. अशी झुडपे, वेली, लता, पाम, वृक्ष, गवत, बांबू इत्यादी वनस्पती बहुवर्षायू आहेत. वाढीच्या सवयीनुसार आपण आता शोभिवंत वनस्पतींचं वर्गीकरण करूया. वाढीच्या सवयीनुसार या वनस्पतींचे गट पडतात. अकाष्ठीय वनस्पती, झुडुपे, वेलीलता आणि वृक्ष असे 4 महत्त्वाचे गट आहेत. यातला पहिला गट आहे अकाष्ठीय वनस्पती. अकाष्ठीय या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्यांचं काष्ठ म्हणजे लाकूड तयार होत नाही. अकाष्ठीय वनस्पतींचे 2 उपगट आहेत. अकाष्ठीय वर्षायू वनस्पती ज्यांचा आपण नुकताच आयुष्याच्या कालावधीनुसार वर्गीकरणामध्ये पहिला जो गट आहे वर्षायू वनस्पती किंवा हंगामी वनस्पती तो पाहिलेला आहे. आणि दुसरा जो गट आहे तो अकाष्ठीय बहुवर्षायू वनस्पतींचा गट आहे. यामध्ये ह्यांचं खोड मऊ लवचिक असतं. मात्र या वनस्पती 2 हंगामांपेक्षा दीर्घकाळ जगतात. यांना वर्षातून अनेकदा फुलांचा बहर येतो आणि हा फुलांचा बहर दीर्घकाळ टिकतो. यांची अभिवृद्धी आपण बियांद्वारे किंवा कोवळ्या छाट्यांद्वारे सहज करू शकतो. तर काहींना फुटवे देखील येतात. या वनस्पती साधारणपणे 2 ते 5 वर्षांपर्यंत तरी निश्चितच जगतात. काही वनस्पती त्याहीपेक्षा जास्त काळ जगतात. मात्र कमीत कमी 2 ते 5 वर्षे या वनस्पती जगतात. यामध्ये प्रामुख्याने जर्बेरा ही पॉलीहाऊसमध्ये घेतली जाणारी वनस्पती आहे. कार्नेशन पण असंच व्यापारी फुलपीक आहे. आपल्या सभोवताली असणारी सदाफुली आहे. जिरॅनियम ही सुगंधी अर्क देणारी वनस्पती आहे. ॲग्लोनिमा ही शोभिवंत पानांची वनस्पती आहे. तर अकाष्ठीय बहुवर्षायू वनस्पती आपण फुलांचे जसे ताटवे करतो तसेच हर्बेशियस बॉर्डर नावाची एक उद्यान देखावा तयार केला जातो. त्यासाठी या अकाष्ठीय बहुवर्षायू वनस्पती प्रामुख्याने वापरल्या जातात. वाढीच्या सवयीनुसार दुसऱ्या प्रकारचं वर्गीकरण म्हणजे झुडुपे. झुडूप म्हणजे अशी वनस्पती जिची उंची अर्धा मीटर ते 4 मीटरपर्यंत असते. जिला जमिनीलगत खोड्यावर फांद्या फुटतात. त्या बहुवर्षायू असतात. त्यांची पाने, फुले, खोड किंवा फळ यापैकी काहीतरी एक अवयव आकर्षक असतो. या छाटणीला उत्तम प्रतिसाद देतात आणि यांची अभिवृद्धी बियांद्वारे, छाटकलमाने किंवा दाबकलमाने आपण करू शकतो. झुडपांमध्ये प्रामुख्याने गुलाब, जास्वंद, पारिजातक, क्रोटॉन, इरॅन्थेमम, मुसँडा या वनस्पतींचा समावेश होतो. वेली आणि लता हा आणखीन एक तिसरा गट आहे. यामध्ये ज्या वनस्पती नाजूक खोडाच्या असतात आणि आधार दिल्यावर किंवा आधाराशिवाय वाढू शकतात अशा वनस्पतींचा समावेश होतो. वेली म्हणजे अशा वनस्पती ज्यांना वाढीच्या सुरुवातीला किंवा संपूर्ण आयुष्य आधार देण्याची गरज असते. उदाहरणार्थ जाई, जुई, मोगरा, संक्रांतवेल, बोगनवेल इत्यादी वनस्पती.
लता हा वनस्पतींचा असा गट आहे ज्यांना आधार घेण्यासाठी स्वतःचे असे विशिष्ट अवयव असतात. उदाहरणार्थ त्यांना बाळी असते किंवा मुळी असते किंवा नखी असते. उदाहरणार्थ मनी प्लांटला, सिंगोनियमला आणि राक्षस वेलाला मुळी आहे, वाघनखीला नखी आहे. अशा ह्या वनस्पतींना आपण लता असे संबोधतो. वृक्ष हा आपल्याला माहीत असणारा आणखीन एक गट आहे. आपण वृक्ष अनेक पाहिलेले आहेत, परंतु नेमकी वृक्षाची व्याख्या आपण कधी केलेली नसते. तर वृक्ष म्हणजे अशी वनस्पती जिला जमिनीपासून उंचावर फांद्या फुटतात. ती खूप उंच वाढते, किमान 4 मीटर तरी वृक्षाची उंची असते. हे वृक्ष जे आहेत ते दीर्घायुषी असतात. काही वृक्ष तर शेकडो वर्ष जगतात आणि ह्यांचा घेरा जो आहे तो प्रचंड असू शकतो. वृक्षांचे 2 प्रकार आहेत मुख्य. ते म्हणजे सरळ उंच वाढणारे वृक्ष, जसं की अशोक, सिल्वर ओक, निलगिरी, सुरू इत्यादी. तर काही वृक्ष डेरेदार वाढतात. उदाहरणार्थ रेनट्री, गुलमोहर, नीलमोहर, पीलमोहर हे जे वृक्ष आहेत ते डेरेदार वाढतात. या वृक्षांचा वापर आपण ॲव्हेन्यूसाठी करतो. तसेच रस्त्याच्या दुतर्फा लावून सावली देण्याचं कामही हे वृक्ष करतात. प्रत्येक बागेमध्ये हे वृक्ष हमखास लावले जातात. वृक्षांना आकर्षक अशी फुले असतात, फळे असतात, त्यांची पानं आकर्षक असतात, असंख्य फांद्या असतात. त्यामुळे प्रत्येक वृक्ष हा पर्यावरणाचा हा एक अविभाज्य भाग आहे. बागेची शोभा तर तो वाढवतोच, आपल्या बागेमध्ये चैतन्य आणतो, रंग भरतो, पण असंख्य प्रकारच्या प्राणी, पक्षी, भुंगे, किडे यांना तो आसरा देखील देत असतो. अशा या वृक्षांची आपण उद्यान उभारणीमध्ये आवर्जून लागवड करावी. तिसऱ्या प्रकारचं वर्गीकरण आहे उपयोगानुसार शोभिवंत वनस्पतींचे वर्गीकरण. हे वर्गीकरण जे आहे ते लँडस्केपिंगचा अभ्यास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. उद्या जेव्हा 12वी हॉर्टिकल्चर झाल्यानंतर तुमच्यापैकी अनेक जण गार्डनिंगचा व्यवसाय करतील, त्यावेळेला तुम्हाला प्रत्यक्ष उपयोगानुसार शोभिवंत वनस्पतींचं वर्गीकरण खूप फायद्याचं ठरणार आहे. ज्या देखाव्यासाठी तुम्ही ह्या शोभिवंत वनस्पतींचा वापर करणार आहात त्या अनुषंगानेच आपण यांचं वर्गीकरण करणार आहोत. जसं की काही वनस्पती आपण टोपियारीसाठी वापरतो, काही हँगिंग बास्केटसाठी वापरतो, काही कुंपणासाठी वापरतो. तर त्या अनुषंगाने आपण इथे शोभिवंत वनस्पतींचं वर्गीकरण करणार आहोत. उद्यान देखावे तयार करण्यासाठी शोभिवंत वनस्पतींचा वापर केला जातो. जसं की हँगिंग बास्केट हा एक उद्यान देखावा आहे. हँगिंग बास्केट हे एक विशिष्ट प्रकारची कुंडी असते. ही कुंडी आपण खिळ्याला किंवा झाडाला किंवा एखाद्या फांदीला लटकवून ठेवू शकतो. यामध्ये ज्या वनस्पती लावल्या जातात त्या मऊ नाजूक खोडाच्या वनस्पती असतात. यांची पाने किंवा फुले आकर्षक असणं आवश्यक असतं. या शोभिवंत पानांसाठी किंवा फुलांसाठीच हँगिंग बास्केट्स तयार केल्या जातात. यामध्ये शोभिवंत पानांचं सेडम किंवा जिरॅनियम आहे, तर शोभिवंत फुले असणारी पिटुनिया, झिनिया या वनस्पतींचा आवर्जून वापर केला जातो. हँगिंग बास्केट हा एक उत्तम असा उद्यान देखावा आहे. कुंडीत लावण्यासाठी देखील अनेक शोभिवंत वनस्पती वापरल्या जातात. यामध्ये गुलाब, जास्वंद, तगर, मखमल, काही पाम अशा वनस्पतींचा आपण प्रामुख्याने लागवड करतो. कुंडी लहान किंवा मोठी असू शकते. मोठ्या कुंड्या बागेमध्ये किंवा वरांड्यामध्ये ठेवल्या जातात, तर ज्या मध्यम आणि लहान आकाराच्या कुंड्या आहेत त्या इंडोर ठेवण्यासाठी पण आपण वापरू शकतो. इंडोर आणि आउटडोर गार्डनिंगसाठी असंख्य शोभिवंत वनस्पती याच्यामध्ये लावून आपण आपले घर आणि बाग सुशोभित करू शकतो. उपयोग आणखीन एक शोभिवंत वनस्पतींचा असा आहे की कुंपण आपण तयार करतो. त्या कुंपणासाठी देखील शोभिवंत वनस्पतींचा वापर करतो. उदाहरणार्थ मेंदी आहे, मिनिया आहे, घाणेरी आहे, विलायती चिंच आहे, सुरू आहे किंवा ड्युरांटा आहे. या वनस्पती आपण आवर्जून कुंपणासाठी वापरतो. कुंपण तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी वनस्पती अत्यंत काटक असावी, ती छाटणीला उत्तम प्रतिसाद देणारी असावी, ती भरगच्च पानांची असावी,
तिला भरपूर फांद्या असाव्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिची पाने किंवा फुले यापैकी किमान एक तरी सुंदर असावं. तसंच ती जर का काटेरी असेल तर आणखीन उत्तम, कारण ती सौंदर्य वाढवण्याव्यतिरिक्त आपल्या बागेचे सुरक्षाही करू शकते. बुटकी किनार किंवा एजिंग तयार करण्यासाठी देखील शोभिवंत वनस्पती वापरल्या जातात. उदाहरणार्थ ॲस्टर, वर्बिना, मखमल, फ्लॉक्स, कोचिया या वनस्पती प्रामुख्याने बुटकी किनार करण्यासाठी वापरल्या जातात. आपण जेव्हा फुलांचा ताटवा करतो त्यावेळेला हा फुलांचा ताटवा आणि रस्ता या दोन्हीच्या मध्ये विभाजन रेषा तयार करण्यासाठी एजिंग तयार केलं जातं. ही जी एजिंग आहे याकरता शोभिवंत वनस्पतींची एक सिंगल ओळ म्हणजे एकेरी ओळ लावली जाते. याकरता एजिंगसाठी वापरली जाणारी शोभिवंत वनस्पती ही 15 ते 30 सेंटीमीटर उंच वाढणारी असावी. ती फार उंच वाढणारी नको आणि भरगच्च पानांची किंवा भरगच्च फुलांची असावी. हिरवळ बनवण्यासाठी म्हणजे लॉन बनवण्यासाठी देखील आपण गवत या शोभिवंत वनस्पतींचा वापर करतो. लॉनसाठी अनेक प्रकारची गवते जगभर वापरली जातात. भारतात मात्र आपण हरळी आणि तिचे वेगवेगळे जे प्रजाती आहेत त्यांचा प्रामुख्याने वापर करतो. यामध्ये सॅनोडॉन डॅक्टिलॉन म्हणजेच जी आपण नेहमी पाहतो हरळी ती आहे, अमेरिकन ग्रास आहे, कोरियन ग्रास आहे, तैवान ग्रास आहे. या गवतांचा वापर करतो आणि लॉन तयार करतो. मात्र सावलीत लॉन तयार करायची असेल तर पास्पालम गवत जे आहे त्याचा आपण वापर करतो. फुलांचा ताटवा बनवण्यासाठी देखील शोभिवंत वनस्पतींचा वापर केला जातो. फुलांचा ताटवा हा एक अत्यंत आवश्यक असा उद्यान देखावा आहे. हा उद्यान देखावा तयार करण्यासाठी बहुतांश वेळा वर्षाई वनस्पती वापरल्या जातात. मात्र काही वेळा बहुवर्षाई वनस्पतींचा वापर करून देखील फुलांचा ताटवा तयार केला जातो. यामध्ये प्रामुख्याने झेंडू, पिटुनिया, हॉलीहॉक, शेवंती, लेडीज लेस, कॅन्डी टफ्ट, ॲस्टर या वनस्पतींचा वापर केला जातो. फुलांचा ताटवा बागेमध्ये रंग भरण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. यामध्ये 2.5 महिन्यात फुलं येणाऱ्या ॲस्टर किंवा फ्लॉक्ससारख्या वनस्पतींपासून ते 6-8 महिन्यांपर्यंत बागेची शोभा वाढवणाऱ्या काही झेंडूच्या जाती तसेच कॉस्मॉस आणि हॉलीहॉक या वनस्पतीचा किंवा शेवंतीचा वापर आपण ताटवा बनवण्यासाठी करू शकतो. श्रबरी हा एक आणखीन असा सुंदर देखावा आहे. श्रबरी म्हणजे बागेतला असा कोपरा जिथे आपण झुडुपांची एकत्रितपणे लागवड करतो. आकर्षकरित्या या झुडुपांची मांडणी करून बागेचा जो भाग सुशोभित केला जातो त्याला श्रबरी असे म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने झुडुपांचाच वापर केला जातो. शोभिवंत फुले असणाऱ्या, सुगंधी फुले असणाऱ्या झुडुपांचा आपण तिथे वापर करतो. या झुडुपांची विशिष्ट रचना करून त्याच्यामधून पायवाटा तयार केल्या जातात आणि ह्या सगळ्यांचा एकत्रित जो भाग आहे त्याला श्रबरी असे म्हटले जाते. टोपियरी म्हणजे झुडुपांना किंवा वृक्षांना विशिष्ट असा आकार देऊन त्या बागेमध्ये वाढवणे. उद्यानामध्ये टोपियरी अगदी कुंपणाला सुद्धा आपण करू शकतो किंवा जे सिंगल प्लांट्स आपण लावतो त्या प्लांट्सना किंवा विशेष करून झुडुपांना विशिष्ट आकारामध्ये जसं की चौकोन आहे किंवा गोल आहे, अंडाकृती आकार आहे किंवा एखाद्या प्राण्याचा, पक्षाचा किंवा ॲब्स्ट्रॅक्ट असा आकार देऊन आपण त्या झुडुपाची वाढ करत असतो. त्या विशिष्ट अशा आकार देऊन वाढवलेल्या झुडुपाला टोपियरी असं म्हटलं जातं. राष्ट्रपती भवनमध्ये बकुळ या गटातील छोटेखानी वृक्षाचा टोपियरीसाठी वापर करण्यात आलेला आहे. आपण नेहमीच अनेक बागांमध्ये सुरू या वनस्पतीचे टोपियरी केलेली पाहत असतो. तर टोपियरी बनवण्यासाठी देखील शोभिवंत वनस्पती खूप महत्त्वाच्या आहेत. बोन्साय हा आणखीन एक अत्यंत महत्त्वाचा वापर आहे शोभिवंत वनस्पतींचा. बोन्साय म्हणजे वामन वृक्ष आणि बोन्साय तयार करण्याच्या कलेला वामन वृक्ष कला असे म्हटलं जातं.
बोन्साय तयार करण्यासाठी प्रामुख्याने वृक्ष आणि काही ठराविक झुडुपांचा वापर केला जातो. वृक्षांचे बोन्साय केले तर ते खूप दीर्घायुष्य असते, शेकडो वर्ष देखील आपण ते जगवू शकतो आणि आपल्या घराची शोभा या बोन्सायमुळे वाढवू शकतो. यामध्ये अत्यंत काटक अशा वृक्षांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ वड, पिंपळ, जेड प्लांट किंवा फायकसच्या सर्व स्पीसीज यांचा प्रामुख्याने बोन्सायसाठी वापर केला जातो. तर झुडुपांमध्ये डाळिंब आणि बोगनवेल या महत्त्वाच्या झुडुपांचा वापर आपण करत असतो. मित्रमैत्रिणींनो, उपयोगानुसार जर आपण पाहिलं, हे महत्त्वाचे उपयोग मी इथे उद्धृत केलेले आहेत. मात्र या व्यतिरिक्त देखील शोभिवंत वनस्पतींचे अनेक उपयोग आहेत. जसं की कॅक्टस हाऊस बनवणे किंवा आपल्या बागेमध्ये एखादं तळं असेल तर त्या तळ्यामध्ये जलवनस्पतींची लागवड करणे, अशा आणखी खूप सारे उपयोग आहेत शोभिवंत वनस्पतींचे. आपण या सगळ्या गटांचा इथे थोडक्यात अभ्यास केलेला आहे. मात्र यानंतर आपण या प्रत्येक गटाचा अगदी डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. उदाहरणार्थ वर्षायू वनस्पती असतील, अकाष्टीय बहुवर्षायू वनस्पती असतील, झुडपे, वेली, लता, वृक्ष, पाम आहेत किंवा गवत आहे, बांबू आहे, जलवनस्पती आहे, कंदवर्गीय वनस्पती आहेत, कॅक्टस आहेत, रसाळ वनस्पती आहेत. या सगळ्या वनस्पतींचा आपण यानंतर डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही 12वीच्या वर्गात शिकत आहात. हा जो धडा आहे शोभिवंत वनस्पती, हा तुमच्या बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. बोर्डाची जी तुमची लेखी परीक्षा होते, या लेखी परीक्षेमध्ये या धड्यावरती 12 ते 18 गुणांचे प्रश्न टाकलेले असतात. यामध्ये 8 गुणांचे किंवा 8 मार्कांचे बहुपर्यायी प्रश्न असतात. बहुपर्यायी प्रश्न म्हणजे गाळलेल्या जागा असो किंवा जोड्या जुळवा असो किंवा चूक की बरोबर असो, 8 मार्काचे प्रश्न हमखास शोभिवंत वनस्पतींवरती आधारित असतात. त्यानंतर 2 मार्कांचं एक लघु उत्तर विचारलं जातं. यामध्ये तुम्हाला फक्त 4च मुद्दे लिहायचे असतात आणि 4 मुद्दे जर तुम्ही लिहिले तर तुम्हाला पूर्ण 2 गुण मिळतात. यामध्ये शोभिवंत वनस्पतीची व्याख्या विचारली जाऊ शकते किंवा एखाद्या शोभिवंत वनस्पतीची 4 नावं विचारली जाऊ शकतात किंवा रंगानुसार एखाद्या वर्षायू वनस्पतीचं वर्गीकरण तुम्हाला करायला विचारलं जाऊ शकतं. बोन्सायची नावं, बोन्साय वृक्षांची नावं तुम्हाला विचारली जाऊ शकतात. कंदवर्गीय वनस्पतींची नावं विचारली जाऊ शकतात. असा एक लघु उत्तर तुम्हाला विचारलेलं असतं आणि 8 गुणांचं एक दीर्घ उत्तर असतं. तर प्रामुख्याने यामध्ये जे आपण वर्गीकरण केलेलं आहे, वर्गीकरणाचा कुठला तरी एक निकष घेऊन त्याच्यावरती तुम्हाला 8 गुणांचा एक प्रश्न विचारला जातो. हे तुमचं लेखी परीक्षेचं झालं. प्रात्यक्षिक परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये जो तुमचा पहिला प्रश्न आहे, नमुने ओळखा, तो 20 गुणांचा असतो आणि तो संपूर्णतः या शोभिवंत वनस्पतींवरती आधारित असतो. यामध्ये तुम्हाला एखादी शोभिवंत वनस्पती ओळखायला प्रत्यक्ष तिचा नमुना ठेवला जातो. 1 मार्काला तुम्ही ती वनस्पती ओळखली तर तुम्हाला 1 गुण दिला जातो आणि दुसरा जो गुण आहे तो गुण असतो त्याच्या वर्गीकरणाचा किंवा तिच्या फुलांचा रंग विचारला जाऊ शकतो किंवा तिचा उद्यान देखावा कसा तयार करायचा असा तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजेच काय, तर या वनस्पतींचं वर्गीकरण तुम्ही जर नीट अभ्यास केलं तर तुम्हाला प्रात्यक्षिकासाठी 20 मार्क आणि थेअरीसाठी 12 ते 18 मार्क असे एकूण 200 पैकी 32 ते 38 मार्काचे प्रश्न या धड्यावरती विचारले जाणार आहेत. बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा धडा महत्त्वाचा आहेच. मात्र या व्यतिरिक्त जे फ्लोरिकल्चर आणि लँडस्केपिंगमध्ये व्यवसाय करू इच्छितात त्यांच्यासाठी हा धडा जास्त महत्त्वाचा आहे. बोर्डाची परीक्षा तर आहेच आहे, परंतु व्यवसाय करत असताना जर तुम्हाला एखाद्या वनस्पतीची ओळख नसेल, तिचं वर्गीकरण करता आलं नाही, ती प्रत्यक्ष कुठे लावायची हे तुम्हाला माहिती नसेल, तिच्यापासून कुठला उद्यान देखावा तयार करायचा हे माहिती नसेल, तर तुम्हाला अडचण येऊ शकते. म्हणून हा धडा
तुम्ही उत्तम प्रकारे अभ्यास करावा आणि परीक्षेतच नव्हे तर आपल्या आयुष्यामध्ये देखील यश मिळवावं. धन्यवाद.